जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रों, आज आपण प्रॉब्लेम सोडवणार आहे. प्रॉब्लेम बघा काय आहे. हॉरिझॉन्टल फोर्स ऑफ 1 न्यूटन. व्हॉट इज दिस फोर्स? डाटा द्यायची काही गरज नाही सोल्युशन मध्ये. आपल्या सोयीसाठी डाटा देतोय, परत परीक्षेत द्यायची गरज नाही बघा. फोर्स इज इक्वल टू 1 न्यूटन. रिक्वायर्ड टू मूव अ मेटल प्लेट ऑफ एरिया. इस एरिया 10 raised to minus 2 meters square with the velocity 2 into 10 raised to minus 2 dv. We used a dv in velocity for Newton's law of viscosity. dv 2 into 10 raised to minus 2 meters per second. Resets on a layer of oil 1.5 into 10 raised to minus 3 meter. That is dx. Distance है 1.5 into 10 raised to minus 3 meter. Find the coefficient of viscosity, that is eta equal to question mark. लगेच एग्जांपल वाचल्यावर लक्षात येते की हे एग्जांपल न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी बरोबर. आपल्याला eta काढायचा आहे. eta is the coefficient of viscosity. We know this is for 2 marks only. eta equal to हे लिहायला अजिबात मार्क नसतं परीक्षेत, लक्षात ठेवा. परीक्षेला मार्क्स स्टार्ट इथून. फॉर्म्युला लिहिला की हाफ मार्क्स. eta इक्वल टू काय फॉर्म्युला झाला आपला? f a f डिवाइड बाय a into dv by dx. आणि मग हे लिहिलं की हाफ मार्क. आता या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केले की अर्धा मार्क. मग सबस्टिट्यूशन f what is f 1 what is a 10 raised to minus 2. What is dv? 2 into 10 raised to minus 2 and upon what is dx? 1.5 into 10 raised to minus 3. This half marks gives, this gives half marks. आता राहिले एक मार्क. एक मार्क तो पुढचं कॅल्क्युलेशन and answer with unit. लागणार कॅल्क्युलेशन सुद्धा वेगाने करायचं. जास्त स्टेप लावायचे नाही. जास्त स्टेप केलं एखाद्या 2 स्टेप मध्ये कॅल्क्युलेशन झालं पाहिजे 2 मार्काच्या एक्झाम मध्ये. आणि डायरेक्ट शेवटची स्टेप आन्सर विथ प्रॉपर युनिट. म्हणजे आताच राहिलेले 1 मार्क कॅल्क्युलेशन अँड आन्सर विथ प्रॉपर युनिट या दोघांसाठी एकच मार्क आहे. मग कॅल्क्युलेशन 2 मार्काच्या एक्झाम्पल मध्ये एकाच स्टेप मध्ये केलं तर चालते. जास्तीत जास्त 2 स्टेप बघा. दॅट इज इक्वल टू पुढे लिहितो मी. आता हे 1 आपण आहे. तर 10 raised to minus 2 minus 2 minus 4. आता -4 डोळ्यासमोर आणा -3 -4 -3 10 raised to आणि इथं हे वर गेलं 10 raised to -4 आणि 10 raised to +3 -4 आणि +3 -1. इथं -1 आलं. हे वर घेऊन प्लस साइन करायचं. परत इकडे कसं बघायचं डायरेक्ट -4 वर गेले समजायचं डोळ्यासमोर आणायचं +3 -4 +3 -1 1 upon 2 into 10 raised to -1. आणि हे this upon आहे हे जंपिंग म्हणून जातं. तुमच्या लक्षात असतं मॅथमॅटिकली into 1.5. मग काय उत्तर आलं? इकडे करतोय मी. मग यानंतर काय उत्तर आलं? हे 1.5 आहे. याचं मी 15 करू का? 15 into 10 raised to -1 upon 2 आणि इथे किती 10 raised to -1 कॅन्सल. 15 वाजले 2 15 ची इनपुट 7.5 7.5 and which is required answer. आलं का? न्यूटन सेकंड per meter square. This is SI unit of coefficient of viscosity. हे आपण अगोदरच बघितलेला आहे. हा झाला प्रॉब्लेम. कालचा जो पाठीमागच्या लेक्चरचा जो पॉइंट झाला होता आपला न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी त्यावरचा हा प्रॉब्लेम आहे. आता आज आपण पुढचा एक पॉइंट बघतोय. 1-2 पॉइंट बघूया आता. स्टोक्स लॉ. पुढचा पॉइंट काय आहे? स्टोक्स लॉ. स्टोक्स लॉ. व्हॉट इज स्टोक्स लॉ? स्टेट स्टोक्स लॉ एवढंच परीक्षा येईल. प्रूव्ह करायला परीक्षा येत नाही. फक्त स्टेट स्टोक्स लॉ. बघा आता त्यासाठी स्टोक्स लॉ शिकवण्यासाठी पुढचा स्टोक्स लॉच्या नंतरचा एक पॉइंट आहे
त्या पॉइंट मध्ये डायग्राम आणण्याचा उपयोग पडते आपल्याला. ती डायग्राम इथे काढून ठेवतो फक्त, लक्ष द्या. सपोज दिस इज फ्लूइड. Small sphere passing through the fluid, that is medium, is acted upon how many forces? 3 forces. Weight, that is Fg, due to acceleration due to gravity, Fg force act, and that is due to mg. आता याला इथे Fg मानायचं आणि Fg ची किंमत mg, म्हणजे g सफिक्स ला आहे. आणि इथं हा फोर्स अपथ्रस्ट Fu आणि प्लस हा वरचा फोर्स विस्कस फोर्स Fu आणि हा फोर्स ड्यू टू मास, दॅट इज वेट, ऍक्टिंग व्हर्टिकली डाउनवर्ड. आणि हे विस्कस लिक्विड आहे. विस्कस लिक्विड म्हणजे काय बघा, चिकट. विस्कस म्हणजे काय, चिकट लिक्विड. ऑइल इज मोर विस्कस दॅन वॉटर. मग ऑइलची विस्कोसिटी काय बघा. एक स्मॉल स्फियर आहे समजा, तुम्ही एक बीकर आहे समजा, बीकर मध्ये लिक्विड आहे, विस्कस लिक्विड, आणि तुम्ही वरून इथून स्फियर सोडला तर तो स्फियर पहिल्यांदा जास्त वेगाने जातो, परत एक कॉन्स्टंट व्हेलॉसिटी त्याला प्राप्त होते आणि त्यातून तो खाली जातो. मग हा विस्कस फोर्स Fv, तुम्हाला माहित आहे विस्कस फोर्स म्हणजे विस्कस ड्रॅग, त्याची डेफिनेशन अगोदर झालीच आहे आपल्याला. मग द विस्कस फोर्स ऍक्टिंग ऑन ए स्मॉल स्फियर passing through the medium that is viscous liquid. The viscous force acting on the small sphere passing through medium, passing through medium is directly proportional to radius of the sphere. Also, viscous force is directly proportional to velocity of the sphere, and it is also directly proportional to coefficient of viscosity. आता तिन्ही एकत्रित कसं येतोय, आता वर्ड्स मध्ये स्टेटमेंट लिहायचं आहे, पण मी मॅथमॅटिकली आपण सांगतोय आणि त्यातून ते वर्ड्स मध्ये लिहू. मग बघा स्टेटमेंट बघा, द विस्कस फोर्स, कुठला विस्कस फोर्स, विस्कस फोर्स अपवर्ड फोर्स ऍक्टिंग ऑन ए स्मॉल स्फियर पासिंग थ्रू द मीडियम. पासिंग फिगर काढायचा का परीक्षेला, स्टोक्स लॉ स्टेट करायचं सांगितलं, स्टोक्स लॉ नाही, पण ह्या फिगरचा उपयोग आपल्याला पुढचा एक पॉइंट आहे त्या पॉइंट साठी होणार आहे, तिथलाच कन्सेप्ट आपण यूज करणार आहे. त्यामुळं ही फिगर मी बाजूला काढून ठेवली. द विस्कस फोर्स, दिस फोर्स acting on a small sphere passing through the medium is directly proportional to आंकड़ा 1 radius of sphere, आंकड़ा 2 velocity and आंकड़ा 3 coefficient of viscosity, and therefore these relations can be written as बघा एकच रिलेशन कसं लिहू शकतो आपण, RV eta आणि FV equal to constant K RV eta, आणि मग K is constant, it is found to be K has a value 6.5, therefore FV is equal to 6.5 eta RV. हे eta मागे चालते, ही यांची ऑर्डर मागे पुढे केली तर चालते, 6.5 eta RV, 6.5 eta RV. मग काय स्टोक्स लॉ, द विस्कस फोर्स ऍक्टिंग, विस्कस फोर्स म्हणजे काय असं केलं पाहिजे, अपवर्ड फोर्स ऍक्टिंग ऑन ए स्मॉल स्फियर पासिंग थ्रू द मीडियम. मीडियम म्हणजे काय, हे विस्कस लिक्विड,
इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आकडा 1 रेडियस ऑफ द स्फियर, आकडा 2 व्हेलॉसिटी आणि आकडा 3 कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी. आणि हे मॅथमॅटिकल फॉर्म हा का दिला मॅथमॅटिकल फॉर्म, तर याच्यावर आपल्याला एक्झाम्पल येतं परीक्षेला. आता याच्यावर एक्झाम्पल कसं येतं ते लगेच बघू आणि मग पुढचं डेरिव्हेशन की ज्या डेरिव्हेशनला ही फिगर उपयोगायची आहे ते डेरिव्हेशन बघू. आता एक एक्झाम्पल याच्यावर लगेच तुम्हाला मी घेतो. स्टोक्स लॉ काय आहे मला एक्झाम्पल घेऊन घेतो अगोदर बघा. कॅल्क्युलेट प्रॉब्लेम काय बघा. कॅल्क्युलेट द विस्कस फोर्स. विस्कस फोर्स ला उसका नाम विस्कस ड्रैग, विस्कस फोर्स एक्टिंग ऑन ए रेनड्रॉप, एक्टिंग ऑन ए रेनड्रॉप of diameter 1 millimeter falling with a uniform velocity 2 meter per second through air. The coefficient of viscosity, the coefficient of viscosity of air is दिलेला आहे 1.8. इकडचा फिगरचा लहान इकडे आहे तर बघा 1.8 into 10 raised to minus 5 न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअर. आणि ह्याचा आन्सर किती आलाय बघा. आन्सर आलेला आहे 3.39 into 10 raised to minus 7 फोर्स आहे म्हणजे किती सोपं एक्झाम्पल आहे. कॅल्क्युलेट द विस्कस फोर्स हे शोधा मार्काला एक्टिंग ऑन ए रेनड्रॉप ऑफ डायमीटर. सोल्युशन मध्ये काय दिले तुम्हाला. आता विस्कस फोर्सचा डाटा द्यायला परीक्षेत मार्क नाही, पण डाटा आपण का देतोय बाबा आपल्याला काय काय आहे ते समजते. परीक्षेत तुमचा क्वेश्चन पेपर असा आहे तुम्ही त्याला काय समजणार डायमीटर डोळ्यासमोर येते ना तुमच्या डायमीटर फॉलिंग थ्रू व्हेलॉसिटी v. इथं द्यायची गरज आहे डाटा v कोण त्याला मार्कच नाही आपल्याला वेगाने सोडवायचं त्यानंतर थ्रू एअर. द कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी म्हणजे काय दिले थीटा. तुम्हाला काय काढायचं आहे विस्कस फोर्स म्हणजे f चा डायरेक्ट फॉर्म्युला काय 6 पाय ईटा r. तुम्हाला 6 into f equal to 3.14 into ईटा दिलेला आहे 1.8 into 10 raised to minus 5 into r. आता r म्हणजे रेडियस पण दिले काय डायमीटर. मग डायमीटरचा निम्मी रेडियस म्हणजे 1 मिलीमीटर. डायमीटर म्हणजे रेडियस किती 1/2. पण हे मिलीमीटरचं काय केलं पाहिजे मीटर म्हणजे कशाला म्हटलं पाहिजे 10 raised to minus 3. मग आधी डायरेक्ट काय लिहायचं 1/2. तुम्ही म्हणणार ही 1 इथं आहे इथं 1/2 तुम्ही का लिहिलं तर ही डायमीटर आहे ही काय रेडियस आहे. डायमीटर पासून रेडियस काढण्यासाठी किती बघायचं 2 आणि मिलीमीटर आहे ही 1/2 सिस्टम चालेल नाही मिलीमीटरचं मीटर पाहिजे कारण सगळी एसआय सिस्टम यूज करायला लावली आपल्याला. ही एसआय सिस्टम मध्ये आहे ईटा 1/2 into 10 raised to minus 3 into velocity किती आहे बघा 2 मीटर पर सेकंद. ते काय एसआय युनिट आहे. मग या हे पूर्ण ट्विस्ट देत कॅन्सल करा व्हेरी सिंपल. मग आता हा सगळा गुणाकार करायचा तुम्ही काय गुणाकार बघा 1.8 into 6 किती 8 सांग 48 सांग 4 10. मग आता आपल्याला डेसिमल पॉइंट कुठे द्यावा लागेल 10.8. 1.8 into 6 आन्सर किती 10.8 into 3.14 into 10 raised to किती आलं -8. आता सॉल्विंग करत तुम्ही केला हा गुणाकार करायचा आहे. हा गुणाकार एवढा येणार आहे. येत नसेल तर मला कॉन्टॅक्ट करा. हा गुणाकार तुम्ही करायचा स्वतः काय अडचण नाही. हा साधा
लॉग टेबलचा वापर इथं करायचा नाही, सोपा कराय इथं लॉग बघत बसायला वेळ घालवायचा नाही. आणि फोर्सचे असाइनमेंट काय आहे काय उत्तर येईल त्याचं न्यूटन. तुम्ही म्हणाल तर 10⁻8 हा गुणाकार केल्यानंतर पॉवर 10⁻7 करून घेतली तरी चालते, नाही घेतली तरी 10⁻8 लिहा पॉवर, त्याला काय अडचण नाही. मी डेसिमल पॉईंट करू. मग याचा अर्थ एवढीच पॉवर उत्तरातली तुम्हाला हे आपल्याला कसं माहित असणार, पाठ करायचं उत्तर नाही तर जनरली 1 डिजिट उत्तर काढायचं, 1 डिजिट. आणि तुम्ही समजा हेच उत्तर समजा आता डायरेक्ट गुणाकार केला तर किती येणार तुम्हाला सांगतो. पुढे गेलं तर हे -8 म्हणजे आता इथं -7 आहे, इथं हा 33.9 येणार इंटू 10⁻8 येणार. आणि त्याचा अर्थ काय 3.39 इंटू लगेच लक्षात येतं 10⁻30 आणि पुढचं 39 40 39 म्हणजेच काय 3.39 म्हणजे 3.4 बरं का लक्षात ठेवा, कारण इथं 9 आहे, हे जर डिलीट करायचं असेल तर इथं 4 घ्यायचं, हे लक्षात आलं तुमच्या. म्हणजे 3.39 उत्तर येऊ दे आता 3.40 येऊ दे, तुमचं उत्तर दोन्ही पण बरोबर. पॉवर तुमची 10⁻7 काढली पाहिजे असं नाही, 10⁻8 पॉवर येतात आहे असे घेतले तर उत्तर येते की 33 पॉइंट काहीतरी. अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम आहे. व्हेरी सिंपल फॉर 2 मार्क्स, हाफ मार्क इज कॅल्क्युलेशन अँड आन्सर विल प्रॉपर इन 1 मार्क. अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम आहे. आता आपण पुढचा एक पॉइंट बघणार आहे की जो पॉइंट शेवटचाच आहे ह्या चॅप्टरमधला. पुढचे जे पॉइंट आहेत ह्या चॅप्टरचे आता याच्या ते आपल्याला ह्या वर्षापुरती म्हणजे तुमच्यासाठी डिलीट केले. मग ते आता आपल्याला शेवटचाच पॉइंट बघायचा आहे. फिगर हीच मग तुम्हाला सांगितलं काढून ठेवलेली आहे, त्याचा वापर होणार आहे टर्मिनल व्हेलॉसिटी. टर्मिनल व्हेलॉसिटी प्रश्न येतो डिफाइन टर्मिनल व्हेलॉसिटी and derive the expression for terminal velocity. मग याचे डेरिवेशन की काय आहे बघा. v equal to 2/9 r square g rho minus sigma अपॉन बीटा. हे उत्तर येणार आहे. आणि हे उत्तर येण्यासाठी काय डेरिवेशन की या फिगर वर द्यावं बघा. डाउनवर्ड फोर्स Fg इज इक्वल टू हे दोन अपवर्डची काय होणार ऍडिशन आणि दॅट इक्वल टू दिस फोर्स. Fg इक्वल टू अपथ्रस्ट विस्कस फोर्स Fv प्लस Fu प्लस विस्कस फोर्स Fe प्लस अपथ्रस्ट Fu. स्फियर खाली जाताना ह्या मीडियम मुळे ह्या लिक्विड मुळे स्फियरला खाली जाण्याला विरोध होतो अपथ्रस्ट Fe प्लस Fu. हे सोडवलं की डायरेक्ट उत्तर येणार. मात्र याच्यासाठी वापर करायला लागणार आहे डेन्सिटी इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम त्या फॉर्म्युला हे मिळवण्यासाठी. मग टर्मिनल व्हेलॉसिटी म्हणजे काय, द कॉन्स्टंट व्हेलॉसिटी attained by sphere while falling through the medium is called terminal velocity. परत बघा, the constant velocity attained by a sphere while passing through the medium or while falling through the medium, that is called as terminal velocity. मग आता लिहिताना कसं लिहायचं एक्सप्रेशन. Consider a sphere is passing through the medium, that is viscous liquid. Let Fu be the upthrust due to the liquid, viscous liquid. Ft is equal to viscous force. Fg is equal to downward force. हा स्फियर खाली जाताना ह्या विस्कस लिक्विड मधून त्याच्यावर तीन फोर्सेस ऍक्ट होतात. पहिला कुठला वेट, दॅट इज फोर्स ड्यू टू द ग्रॅव्हिटी, ड्यू टू इट्स मास, दॅट इज वेट ऍक्टिंग व्हर्टिकली डाउनवर्ड्स. आणि अपवर्ड फोर्स कुठले विस्कस फोर्स आणि अपथ्रस्ट Fe. मग आता हे दोन वेक्टर वर आहेत आणि हा खाली आहे. ह्या एका डायरेक्शन मध्ये आहे म्हणजे यांची ऍडिशन आणि हा खाली आहे.
बॅलन्सिंग कंडिशन मध्ये काय राहणार FG FP FU. आता दुसरं त्याच्यातल्या अर्थ लिहायचे. लेट काय काय लिहायचं असतं तर डेरिव्हेशन की मध्ये सगळ्या सिम्बॉलचे अर्थ लिहायचे. एकदम सोपं. लेट R रेडियस ऑफ स्फियर, G acceleration due to gravity. पुढे काय लिहायचं लक्षात ठेवायचं नाही, हे बघायचं लिहायचं. रो रेडियस ऑफ स्फियर, सिग्मा रो रेडियस ऑफ स्फियर म्हणता येईल. ऐकत बसला रो म्हणजे काय रेडियस ऑफ स्फियर आहे का, आर म्हणजे रेडियस ऑफ स्फियर आणि रो म्हणजे डेन्सिटी ऑफ द स्फियर आणि सिग्मा सिग्मा म्हणजे डेन्सिटी ऑफ द मीडियम विथ विस्कस लिक्विड आणि इटा इज द कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी. असं लिहायचं लेट नोट्स मध्ये लिहिलंय त्या पद्धतीने लिहायचं. आणि नंतर आता वी हॅव म्हणजे ऍट टर्मिनल वेलोसिटी कॉन्स्टंट वेलोसिटी प्राप्त होते त्यावेळेला हे इक्वेशन सॅटिस्फाय होतं. म्हणजे काय FG बघा ऍट टर्मिनल वेलोसिटी TV इज नॉट टेलिव्हिजन टर्मिनल वेलोसिटी ऍट TV परीक्षेत पण द्यायचं ऍट TV टर्मिनल वेलोसिटीला काही गरज नाही. टर्मिनल वेलोसिटीची डेफिनेशन वर लिहिली आहे, TV चा अर्थ वर लिहिला आहे. TV FG FV FU. FG काय असतं वेट, mg FV विस्कस फोर्स आत्ताच झाले 6 पाय इटा RV प्लस FU. आता FU काय लिहायचं हे लक्षात ठेवा, ते आता याच्यावर करणार आहे आपल्याला. मी इथं देतो सिन्स डेन्सिटी मास अपॉन व्हॉल्यूम. हा जनरल फॉर्म्युला वापरायचा आहे आपल्याला. पण डेन्सिटी तर दोन आहे, ती स्फिअरची आहे आणि मीडियमची आहे. मग इथं लिहिताना सुद्धा मी काय देतो आता डेन्सिटी असा शब्द येतो, त्याचं ऍप्लिकेशन करायचं आहे आपल्याला त्या फॉर्म्युल्याचं. काय डेन्सिटी मास अपॉन व्हॉल्यूम थोडक्यात दिलं. मग आता हे m उत्तरात पण आहे का मला नाही, याचा अर्थ m डिलीट करायचा. m डिलीट करायचा याचा अर्थ डेन्सिटी मास अपॉन व्हॉल्यूम. इथं संबंध कोणाचा आला स्फिअरचा. मग आपण स्फिअर मास कोणाचं घ्यायचं स्फिअरचं m आणि मग व्हॉल्यूम. व्हॉल्यूम म्हणजे काय आहे स्फिअरचं व्हॉल्यूम 4/3. व्हॉल्यूम इकडे येणार, डेन्सिटी इनटू व्हॉल्यूम म्हणजे मास होणार. म्हणजे डेन्सिटी म्हणजे स्फिअरची काय इथली रो आणि व्हॉल्यूम मास आपण रिप्लेस करण्यासाठी मास म्हणजे डेन्सिटी इनटू व्हॉल्यूम काय, कारण डेन्सिटी म्हणजे मास अपॉन व्हॉल्यूम, मास इनटू व्हॉल्यूम इनटू डेन्सिटी. मग रो इनटू 4/3 पाय r³ इनटू g. ही मास रिप्लेस केली. का मास बदललं, मास सिम्बॉल का डिलीट केलं तर हे पाठ करून ठेवायचं नाही, तर मास काढून टाकायचं आहे. त्या फॉर्म्युलाला नक्की कळते ज्यात मास आहे का. याचा अर्थ आपण पुढे सोडवत जाताना मास डिलीट करत गेलं पाहिजे. जनरल सेन्सचा वापर करायचा. पाठांतर करायचं आहे डेरिव्हेशन = 6 पाय इटा RV प्लस आता हा फोर्स ऑफ थ्रस्ट फोर्स FU म्हणजे आता हा अपथ्रस्ट फोर्स म्हणजे मासचा संबंध आला. आणि मग इथलं मास म्हणजे लिक्विड किती बघा अपथ्रस्ट म्हणजे हे पण mg चा संबंध येणार, पण इथं काय येणार एवढ्याशी येणार. आणि एवढ्याशी म्हणजे इथं m म्हणजे स्फिअरचं मास आणि इथं एवढ्याशी म्हणजे ते काय येणार बघा रो 4/3. रो च्या ऐवजी काय येणार सिग्मा, कारण इथं रो लिहिलं तर चालेल का नाही, कारण इथं रो आहे कारण स्फिअर आहे, इथं सिग्मा आहे कारण हा FU अपथ्रस्ट कोणामुळे विस्कस लिक्विड मुळे. आणि लिक्विडची डेन्सिटी काय सिग्मा 4/3 पाय r³ आणि इथं काय ना. आता मला उत्तर कोणाचं काढायचं सांगा v कुठं आहे इथं आहे ते त्या साइडला 6 पाय इटा RV हे सगळं इकडे घ्या आणि इकडे घेताना कॉमन आहे काय ते ताबडतोब बाहेर काढा किंवा नंतर काढलं तर चालतं, पण आता तुम्हाला शिकवतोय म्हणून मी लगेच काढत नाही. काय कॉमन आहे बघा रो 4/3 पाय आणि आप काय झालं
रो कॉमन नाही, 4/3 कॉमन आहे, पार्ट कॉमन आहे, r³ कॉमन आहे आणि g पण कॉमन आहे. एवढं कॉमन आहे. आता राहिलं काय? रो मायनस सिग्मा इक्वल टू 6 पाय बीटा rb. ब्रॅकेट मध्ये टर्म. आता मला व्हेलॉसिटी फक्त पाहिजे. इकडे बघा, ह्या पायला एक पाय कॅन्सल, नंतर यातलं एक आर आणि यातलं एक आर गेलं म्हणजे इथं स्क्वेअर आर. बघा भाग आडवा वगैरे पण चालतो, तुम्हाला माहित आहे. आता इथं बघा, बे 3 4 बे 3 6. मला काय पाहिजे? 2/9. डेरिव्हेशन की डोळ्यासमोर जर असेल, पाठ असेल, तर डेरिव्हेशन पाठ करावं लागत नाही. आपण उलट करायचं नाही. डेरिव्हेशन पाठ केलं की जास्त डेरिव्हेशन पाठात म्हणजे जास्त पार्ट आला. आणि डेरिव्हेशन की म्हणजे समरी आली त्याची, ती जर डोक्यात असेल छोटा पार्ट, तर मोठा पार्ट ऑटोमॅटिक होतो, नॅचरली होतो. मग बघा, मग काय आलं बघा, ते 3 त्रिक 9, 2/9. 3 इकडे ट्रान्सफर केलं किंवा इकडे आपण भाग लावला तरी पण चालतो. मग काय आलं इथं बघा, r² बघा, r² g. कसं जोडणी करायची? डोळ्यासमोर फोटो पाहिजे. r²g आणि काय आहे? रो मायनस सिग्मा. आणि हे 3 इकडे घेतले. इकडे काय आहे? थीटा v. त्याचं v इथंच ठेवायचं, थीटा ट्रान्सफर करायचं. दिस इज रिक्वायर्ड एक्सप्रेशन. आणि मग जर एअर मीडियम असेल, मीडियम जर एअर असेल, तर सिग्मा इज negligible, which is neglected. And therefore for air, इकडे डेरिव्हेशन संपलेलं आहे आपलं, पण एक नोट सांगतोय तुम्हाला, सीटला जे इक्वल टू फॉर एअर इज इक्वल टू 2/9 r²g into rho. सिग्मा इज नेग्लेक्टेड फॉर एअर अपॉन थीटा. 2/9. अशा पद्धतीने डेरिव्हेशन आहे. व्हेरी सिंपल. आता हा टॉपिक आपला एमपीएम संपलेला आहे. पहिला टॉपिक आपला झालेला आहे, तुम्हाला माहित आहे. आता पहिला टॉपिक नंतर आपला दुसरा टॉपिक संपला, एमपीएम. आता तिसरा टॉपिक आपण पुढच्या लेक्चरला चालू करणार आहोत. आता तुम्ही काय करा, याचा अभ्यास रोजचा रोज करतायच तुम्ही. तुमची उद्या तुम्हाला मी एक टेस्ट डिस्प्ले करणार आहे. ती टेस्ट तुम्ही आजपासूनच अभ्यासाला लागायचं पूर्ण चॅप्टर. आणि उद्या संध्याकाळी ती टेस्ट तुम्ही सोडवायची. उद्या संध्याकाळपर्यंत तुम्हाला क्वेश्चन पेपर मी पाठवतो. आणि सोडवले न बघता लिहायचे, चुकलं तरी चालेल. आणि गेल्या वेळेची टेस्ट आणि आता सोडवलेली टेस्ट ही एकत्र करून ठेवायची. त्या परत मी पाहणार आहे चालू झाल्यानंतर. ऍक्च्युली वर्गात ज्या वेळेला फेस टू फेस चालू होईल त्यावेळी त्या टेस्ट मी सगळ्या बघणार आहे, तपासणार आहे. याचा अर्थ तपासणार आहे म्हणून तुम्ही फक्त बघून लिहू नका. तर न बघता चुकलं तर चालेल, पण प्रामाणिकपणे अभ्यास करा, तुम्हाला चांगली मार्क मिळेल. तो प्रामाणिकपणे अभ्यास करून चालणार नाही, टेस्ट सोडवून चालणार नाही.